की चिंता काही दिसे त्रासाया, धैर्य नच सुटू देता, जा प्रभूला सांगाया. सर्व दुबळ्यास पाहे, चित्त वृत्ती जाणतो, मित्र प्रिय जसा आहे, हात धरी म्हणतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावामध्ये तुम्हा सर्वांना प्रेमपूर्वक सलाम. पवित्र शास्त्र बायबल नवा करारमधील मत्तय याने लिहिलेले शुभवर्तमान याचा अध्याय 5 आणि वचन 37 मध्ये आम्ही असे वाचतो, तर तुमचे बोलणे होय तर होय, नाही तर नाही एवढेच असावे, याहून जे अधिक ते वाईटापासून आले आहे. मला माझ्या शाळेतील दिवस आठवतात, तेव्हा आम्ही छोट्या छोट्या गोष्टींवर शपथ घ्यायचो. उदाहरणार्थ डोक्याची शपथ, आईची शपथ, भाऊची शपथ आणि अनेक इतर प्रकारच्या शपथ होत्या. आईची शपथ याचा अर्थ होता की मी जे काही बोललो आहे किंवा सांगितले आहे त्याच्यासाठी माझी आई साक्षीदार आहे, आणि ही शपथ अशा गोष्टींसाठी घेतली जाते त्या गोष्टीसाठी माझी आई मुळात साक्षीदार नाहीच आहे. आणि जेव्हा आम्ही आपल्या डोक्याची शपथ घेतो त्याचा अर्थ असा आहे की आम्ही आमचा निर्माणकर्ता जो देव त्यालाच साक्षीदार बनवतो. किती भयंकर गोष्ट आहे ना. मनुष्याला शपथ घेण्याचे कारण हेच आहे की तो आपले पाप लपवू शकत नाही, आणि ते पाप लपविण्यासाठी तो शपथ घेऊन व्यर्थ प्रयत्न करीत असतो. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त या वचनात म्हणत आहेत, तर तुमचे बोलणे होय तर होय, नाही तर नाही एवढेच असावे, याहून जे अधिक ते वाईटापासून आहे. वाईटपणा म्हणजेच मनुष्याचा पापी स्वभाव, ज्यामुळे देवाने पापाची शिक्षा नरक ठरविला आहे. आणि या शिक्षेपासून वाचविण्यासाठीच येशू ख्रिस्त या जगात देहधारी झाला आणि त्या वधस्तंभावरील क्रूर मरण त्याने सहन केले. जे मरण मनुष्याचे होते ते स्वतः त्याने सहन केले. म्हणून जो कोणी व्यक्ती त्या मरणावर आणि पुनरुत्थानावर विश्वास ठेवितो त्याचे तारण होते आणि त्याला या सत्याचे महत्त्व समजते. त्या व्यक्तीसाठी तो बोलत असता होय तर हो, नाही तर नाही एवढेच होते. तुम्ही देखील असेच करावे, यासाठी देवाजवळ तुमच्यासाठी आम्ही प्रार्थना करीतो. आमेन. धन्यवाद.